नमस्कार मित्रांनो, जीनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मुलींना मोफत शिक्षण मिळणार यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। मग मुलींना शिक्षण मोफत मिळणार आहे तर मग ते शिक्षण कोणत्या मुलींना मिळणार आहे, मग त्या कोणत्या मुलींना त्याचा लाभ मिळेल, लाभासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे आहेत, याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर मित्रांनो आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, राज्यातील मुलींना शैक्षणिक दृष्ट्या परिपूर्ण करण्यासाठी शासनाकडून विविध शैक्षणिक योजना राबविण्यात येतात। या विविध शैक्षणिक योजनांमध्ये आणखी एका योजनेची भर टाकून राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केला जात आहे। राज्यातील मुलींना मोफत शिक्षण मिळणार असून यासाठी कोणत्या मुली पात्र असतील, या योजनेचा लाभ कसा घ्यावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे माहिती शेवटपर्यंत बघा। मुलींना मोफत शिक्षण मिळणार राज्यातील मुलींची शैक्षणिक प्रगती वाढविण्यासाठी, याचप्रमाणे कोणतीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी योजना महाराष्ट्र शासनाकडून राबवली जात आहे। फ्री एज्युकेशन फॉर गर्ल या योजनेची संकल्पना शासनाकडून सुरू करण्यात आलेली असून या योजनेचे उद्घाटन काही विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत मंत्र्यांनी केले आहे। महाराष्ट्र राज्यातील मुलींच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून सरकारकडून मोफत शिक्षण योजना सुरू केली जाणार असल्याची माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्यामार्फत देण्यात आली। मुलींना आज राज्यातील कोणत्याही महाविद्यालयात इंजिनिअरिंग पदवी अथवा मेडिकल, पॉलिटेक्निक अशा विविध प्रकारच्या कोर्सेससाठी कोणत्याही प्रकारची फीस भरावी लागणार नाही। या योजनेची अंमलबजावणी जून 2024 पासून सुरू करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे। लाभार्थी व पात्रता, मग या मुलींच्या मोफत शिक्षणासाठी त्यांची कोण लाभार्थी ठरणार आहेत आणि पात्रता काय आहे, तर मोफत शिक्षण योजनेअंतर्गत पात्र मुलींना शिक्षण देत असताना यामध्ये एकूण 800 कोर्सचा समावेश करण्यात आलेला आहे। मग 800 कोर्समधून पात्र मुलींकडून जो कोर्स निवड करण्यात येईल त्या कोर्ससाठी 1 रुपया सुद्धा फी भरण्याची आवश्यकता नाही। म्हणजे शिक्षण घेण्यासाठी पात्र लाभार्थी मुलींना कोणत्याही प्रकारची फीस भरावी लागणार नाही। या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी। लाभार्थी मुलीच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा यापेक्षा कमी असावे। सदरची योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू करण्यात आलेली आहे। मग मोफत शिक्षणासाठी महत्त्वाची कागदपत्रे कोणती, तर मुलींना महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही विद्यालयात मोफत शिक्षण मिळवण्यासाठी शासनाकडून काही महत्त्वाचे ठराविक कागदपत्रे देण्यात आलेली आहेत। ते खालीलप्रमाणे: मुलीचे आधार कार्ड, उच्च शिक्षणासाठी शाळा सोडल्याचा दाखला, गुणवत्ता प्रमाणपत्र व गुणपत्र, ओळखीचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रे लागतील। अशा प्रकारे या योजनेविषयी माहिती होती। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।